सार्थक वाघिरे आणि रोहन कंसे बदल आहे. रोहन कंसे, सार्थक वाघिरे आणि रोहन कंसे यांचे 2000 रुपये. मातीला टेकतील त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जाईल. शेवटच्या कुस्तीसाठी पांडुरंग विठोबा सोनवणे, गुलाबराव विठोबा सोनवणे, पांडुरंग विठोबाकडे द्यायचे. विशाल या आता कुस्ती मागणी आहे का? काही कारणास्तव लवकर लावण्यात येत आहे. या कुस्तीला पंच म्हणून खेळ घेतली दीपक डोंगरे राहतील. बाकी सर्व पंचांनी साईडला थांबायचे. सगळ्यांना कुस्ती पाहू द्या गावच्या मंडळींना. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी दिली जाते. कुस्ती चालवती. चालवा केली कुस्ती. या कुस्तीला पहिला दीपक डोंगरे त्या पैलवानांसाठीच्या सूचना देतील त्या पद्धतीने ही कुस्ती होईल. कुस्तीला सुरुवात होते. दोन्ही पायाला निकॅप लावलेला माऊली जमदारे, अरुण केंगले यांनी या ठिकाणी यायचंय. खाली दंड ठोकला. कुस्ती चालू झाली. एका पायाला निकॅप लावलेला महाराज केसरी पैलवान दादा शेके आणि माऊली सलामीला घोट्यातून पटकाला आणि कब्जा घेतला. टाळ्या पाहिजे होत्या. माऊली जमदारे म्हणते तेव्हा घोट्यातून पटकाला शबक आणि खालून टंकी मारण्याचा प्रयत्न करतोय दादा शेके. अशी तुफानी कुस्ती. दादा शेके सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातला बेगडे गावचा पैलवान आहे. तर माऊली जमदारे हा पंढरपूर तालुक्यातला पंढरपूर जवळचा चिलाईवाडीचा पैलवान आहे. दादा शेके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो. काकासाहेब पवार यांचा पट्टा आहे. तर माऊली नंबर 1 ची कुस्ती या मैदानामध्ये चालू झालेली आणि खडून निघण्याचा अरे बाप रे बोले 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 करा टाळ्या आणि तिथंच पाय तिकीट लावलं पण पैसे फिटले. करा टाळ्या. यासाठी केला होता. यासाठी कुणाची कुस्ती गुणावर घ्यायची. काटा कुस्ती, काटा कुस्ती. कुस्ती निकालीच होणार आहे. दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहेत कुस्तीला. दादा शेके आणि माऊली जमदारे असा महामुकाबला चालू आहे. हो काटा खांतीवरती व्हायला लागलेला आहे. दोनों बच गयो, दोनों बच गयो. 100 रुपयाच्या जोडीचे पैलवान लढले का असे आतापर्यंत? मला सांगितलं तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. खरोखर पैलवानाची किंमत नावात नसते. दादा तुफानी कुस्ती चालू आहे. आज भैरवनाथ महाराजांचा आणि खंडोबा देवाचा उत्सव. कोरोळी तालुका खेड जिल्हा पुणे. एक ऐतिहासिक मैदान संपन्न होतंय. आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती. मी गेले 18 वर्ष झालं कॉमेंट्री करतोय. पण एक विशेष माहिती, मी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात माझं गावा पुणेगाव. या पुण्याची जर माझी कोणी पहिल्यांदा ओळख करून दिली असेल तर ते पैलवान दीपक डोंगरेंनी 2012 साली मला खराबवाडीला मैदानाला बोलवलं. गावाचं नाव खराबवाडी पण सचिन डोंगरे खेड केसरी दीपक डोंगरे यांचे बंधू यांच्या मनाला वाटत माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती घेऊनच की माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात बराच फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पाठवावं लागतं. काय आंदोलन झालं तर भेटवावं पण लागतं. बोलणार एकटा ऐकणार आहे असा शब्दही शस्त्र आहे. प्रत्येक शब्दात विचारपूर्वक बोलत असतो. गाणा मात्रा विनंती उकार. तुफानी कुस्ती. दैन्यप्रेमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी
डोंगरे आणि पैलवानांची भूमी, महाराष्ट्राची भूमी आणि माऊली तिकडे आक्रमण झालेला आहे, माऊलीने कब्जा घेतलेला आहे. गणेश कांबळे यांच्याही मनाला न वाटो गणेश कांबळे यांच्याकडून कॉमिटीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. अध्यक्ष वैरवनाथ कृषी संकलन बोरोळी संपलेल्या कुस्तीमध्ये दोघांसाठी टाळ्या करा. तुफानी कुस्ती झाली आणि विजयश्रीने दादा शेळकेच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. दादा शेळके यांना आणि दोन्ही पैलवानांसाठी दीपक भाऊ डोंगरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हरिभाऊ बाबाले यांच्याकडून दादा शेळके पैलवानात 500 रुपये. बाबासाहेब माऊली रामदारे यांना शांतारामदादा सोनवणे यांचे 1,000 रुपये. बाबासाहेब सोनवणे 1,000 रुपये. बाबासाहेब सोनवणे यांच्याकडून दोन्ही पैलवानांना 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हारजीत होणार, विजय पराभव होणार, पण पडला का पांढऱ्यापेक्षा लढला कसा हे महत्त्वाचं आहे. दोन्ही पैलवानांसाठी 1,000 रुपये. रामासाहेब सोनवणे, संजय बोरकर आपणही आशीर्वाद देण्यासाठी आकारात द्यायचे. विठ्ठल डोंगरे, सचिन वैली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर गणेश कांबळे, गणेश दादा शेळके पैलवानासाठी 1,000 रुपये. पैलवान गणेश वामन कांबळे दोन्ही पैलवानांच्या सूर्यकांत झाले. पावसाळ्यात कांबळे यांचे 500 रुपये. डोंगरे यांच्याकडून 1 चषक. त्यांना विनंती आपण याकडे जाईल. मानाची सोनवणे यांच्याही दोन्ही पैलवानांना 500 रुपये. आखाड्यावरती दादा शेळके पैलवानचा सन्मान संपन्न झालेला आहे. दादा शेळके आणि माऊली रामदारे दोन्ही यांना विनंती आहे. शिवाजी शेठ सोनवणे यांचे 500 रुपये. दोन्ही पैलवान शिवाजी शेठ सोनवणे यांचे 500 रुपये द्या.